जया विषयांची ठाई एकनिष्ठता कही नाही, तेत दुःख आणि काही सुखही दिसे. दुःख खूप दिसतं, सुख थोडं दिसतं. किती दिसतं या तुकाराम महाराज सांगतात. सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. संसारात दुःख किती आहे? पर्वता एवढं. आणि सुख स्मॉल स्मॉल स्मॉल. खरं म्हणजे सुख मिळतच नाही. आपण मृगजळ म्हणून मागे धावतो, नाही मिळेल हो, मिळेल मिळेल, आज नाही उद्या मिळेल असं वाटतं, मिळेल मिळेल, मिळतच नाही. आणि मिळालं असतं तुम्ही मागे पळाले असते का? पुन्हा पुन्हा पळाले असते का? आणि जर तुम्ही पळाले पुन्हा मागे तर समजायचं मिळालं नाही. आणि मागे पळताना जी दमछाक होते त्याच्यात आपण संपतो. इतकी दमछाक होते. शेवटी करतं अंतिम समयी इतके फिरलोत, इतके फिरलोत, इतके पळालोत सुख मिळण्याकरिता, सुखांची साधनं मिळण्याकरिता, विषय उपभोगाकरता. अंतिम दुःख वाट्याला आलं, आपण मरतो. सुख मिळतच नाही. टेम्पररी सुख वाटलं तर मिळत नाही. आजही खऱ्या सुखाशी आमदारही पळायलेत, अजून पळायलेत खासदार होण्यासाठी. खासदार पळतोय मंत्री होण्यासाठी, मंत्री पळतोय पंतप्रधान होण्यासाठी. पळायलेत. आपणही पळायलो संसारात. वेळ नाही म्हणतो कारण पळायलो. सुख नाही मिळणार. आणि नंतर कळतं धाय मोकलून पळायलोत. पहा प्रत्येक जण. आपले ज्या ठिकाणी इथे साधक येतात ना रेग्युलर, ते तरी निदान काही घंटे तर पळत नाहीत. घरी 2-3 घंटे चुकून कोणी साधना करत असेल ते निदान तितके तर पळत नाहीत, बाकी पळतात. तरी काही जण बसल्या बसल्या मनानेच पळतात. आता ती पुन्हा अजब गोष्ट आहे. जया विषयांची ठाई एकनिष्ठता काही नाही, ते तर दुःख आणि काही सुखही दिसे. देखे शब्दांची व्याप्ती निंदा आणि स्तुती, तेथ द्वेष उपजती श्रवणद्वारे. शब्द या स्पर्शाची व्याप्ती पहा. जर कानाने निंदा ऐकली तर द्वेष उत्पन्न होतो. आता एकेकाचं थोडं डिटेल विश्लेषण सुरू केलंय माऊलींनी. शब्द या स्पर्शाची व्याप्ती पहा. शब्द म्हणजे कानाने नाही, तोंडाने जे बोलायचंय शब्द नाही, कानाने जो शब्द आपण ऐकतो, कानाने आवाज, त्याची व्याप्ती पहा. कानाने निंदा ऐकली तर द्वेष उत्पन्न होतो. म्हणून म्हटलंय निंदा कोणाची करू नका. निंदा जर तुम्ही केली ना, त्याच्या इतका दुश्मन कोणी नाही. त्याने जर ऐकली तुम्ही करताना निंदा, आपण जर कानाने ऐकली की आपली निंदा फलाण्याने केली तर काय होतं? द्वेष उत्पन्न होतो. तुम्ही कोण आम्हाला बोलणारे? तुमची हिंमत कशी झाली आम्हाला अशी बोलायची? निंदा. आणि सगळ्यात कमजोरी बायांची निंदा या विषयावर. आपल्या सोडून 2 बाया भेटल्या, आपल्या सोडून इथल्या, दोन बाया भेटल्या. निंदेमध्ये जेवढा रस असतो तेवढा साधनेतही रस नसतो आणि ब्रह्मरसही नसतो. जेवणातही रस नसतो. जेवण सोडून देती. आधी सांग काय म्हणली ती सटवी. निंदा. निंदा कोणी केली, आपण निंदा रस एक फार मोठा रस आहे. आवडीचा आहे पहा. बायांच्या आवडीचा निंदा आणि पुरुषांच्याही आवडीचा निंदा हा रस आहे. बायांचा जास्त आहे. मैत्री निंदे करतच असते. तुझी सून काय म्हणाली माहितीये? घरी येऊन सांगते ना, आत्ताच सांग, तुझ्याविषयी असं बोलू नये बरं, चांगलं नाही. ते बरं झालं मी होते, कोणाला सांगणार नाही.
काय म्हणली? म्हातारी खेबडी केव्हा मरते म्हणली तुला. निंदारस. शब्द या स्पर्शाची व्याप्ती पहा. जर कानाने निंदा ऐकली तर द्वेष उत्पन्न होतो, आपल्याला द्वेष उत्पन्न होतो. आणि स्तुती ऐकली तर संतोष होतो. वाजपेयी भाषणात म्हणाले होते मंत्री असताना अंबेजोगाईला, हम तो भाषण करते हैं और कल अखबार में देखते हैं कि हमारा फोटो छपा कि नहीं छपा. अगर अखबार में स्तुति आ गई तो मुंह हम खुश हो जाते हैं और निंदा आ गई तो मुंह लटक जाता है. प्रत्येक जण आपलं पाहतं काय लिहिलंय आपल्याविषयी, कोण काय बोललंय. स्तुती ऐकली तर संतोष होतो. म्हणजे राग होय नाद लहरी प्रतिभोवती 1 सेकंदा 3.5 फेरे फिरतात व नष्ट होत नाहीत. अनुकूल राग व प्रतिकूल द्वेष उत्पन्न करीतात, इतकी त्यांची व्याप्ती आहे. बाप्पासाहेबांनी आपल्या याच्यामध्ये लिहिलंय. नाद लहरी प्रतिभोवती 1 सेकंदा 3.5 फेरे फिरतात. तुम्ही जो शब्दांचा उच्चार करतात, द्वेष जरी तुम्ही फेकला, द्वेषांच्या लहरी 3.5 फेरे पृथ्वीला ताबडतोब मारतात. प्रत्येकावर नाही का ते आघात करत. मग मी माझ्या लेखात लिहिलंय आता येणारा, त्याच्यात हा प्रसंग हा नाही एक्झॅक्ट, पण असं लिहिलंय की बाजूच्यावरही आपल्या द्वेषाचा परिणाम होत असतो आणि त्याला खड्ड्यात उतरत असतो. तो बिचारा चांगला चालत असतो पण खड्ड्यात याच्या द्वेषामुळे उतरत होतो. घरात कोणी कोणाचा द्वेष करू नका, कारण त्याच्यासाठी तुम्ही स्वतःसाठी तर खड्डा केलाच केला, त्याच्याहीसाठी तुम्ही खड्डा करून ठेवलेला आहे. तो पडणार तुमच्यामुळे खड्ड्यात. आणि आपण म्हणतो पडणं पडणं पडणं, माझी इच्छा आहे त्यांनी पडावं खड्ड्यात. नाद लहरी प्रतिभोवती 1 सेकंदा 3.5 फेरे फिरतात व नष्ट होत नाहीत. अनुकूल राग व प्रतिकूल द्वेष उत्पन्न करीतात, इतकी त्यांची व्याप्ती आहे. तुम्ही प्रेम केलं तर प्रेम उत्पन्न होईल दुसऱ्यामध्ये. दुसऱ्यामध्ये जरी वाईट द्वेषाची भावना तुमच्याविषयीची असेल तरी तुम्ही जर प्रेम केलं तर त्याच्यामध्ये तुमच्याविषयीचं प्रेम निर्माण होईल. आणि तुम्ही द्वेष केला तर त्याच्याविषयी चुकून प्रेम जरी असेल तुमच्याविषयी तरी द्वेष उत्पन्न होईल. म्हणून आपणच आपले शत्रू, आपणच आपले मित्र, असा माझा लेख. कोणी तुमचा शत्रू नाही, कोणी तुमचा मित्र नाही, तुम्हीच तुमचे शत्रू. जे पेराल तेच उगवेल, विष पेराल अमृत येणार नाही. आणि आपल्याला वाटतं विषांची फळं आम्हाला का मिळत आहेत, कारण तुम्ही विष पेरलंय. भलेही पूर्वजन्मात पेरोत की ह्या जन्मात पेरोत, आपण विष पेरलेलं आहे. देखे शब्दांची व्याप्ती निंदा आणि स्तुती, तेत द्वेषा द्वेष उपजती. श्रवणद्वारे तुम्ही द्वेष केला तोही द्वेष करेल, तुम्ही निंदा केली तोही निंदा करेल. म्हणून एका शब्दांच्या विषयाची व्याप्ती पहा. तुम्ही जसं पेराल, जे शब्द पेराल तसेच उगवतील. तुम्ही शिवी दिली तो तसा देईल, तुम्ही टॉन्ट मारला तो प्रति टॉन्ट देईल. आणि आपण तर टॉन्टिंगच जास्त करतो. बरे 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 तुमचं काय नंबर 2ची कमाई. अरे काही गरज आहे का त्याला सांगायची.